नमस्कार, मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे मंदिरांवरील विश्वस्त मुसलमान का नसावेत. मित्र, काही दिवसापूर्वी संसदेनं मुसलमानांच्या वक्फ बोर्डाच्या संदर्भात जे दुरुस्ती विधेयक संसदेनं पारित केलं आहे त्याची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर चालू आहे. या विधेयकाची कार्यवाही होऊ नये म्हणून 72 याचिका दाखल झाल्या आहेत. सुनावणीमध्ये एक जी दुरुस्ती विधेयकातली तरतूद आहे की मुसलमानांच्या वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापनामध्ये यापुढे मुस्लिमेतर म्हणजे जे मुसलमान नाहीत असे विश्वस्त नेमले जाणार आहेत. त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात केवळ प्रतिकूल निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय आणि चर्चा व्हायला हवी असं म्हटलंय. ते प्रतिकूल निरीक्षण असं आहे की जर मंदिरांवर विश्वस्त म्हणून तुम्ही मुसलमानांची नेमणूक करू शकता का? ते करणार नसाल तर तुम्हाला वक्फ बोर्डावर मुस्लिमेतर गैर मुस्लिम विश्वस्त म्हणून नेमले पाहिजेत असं म्हणण्याचा अधिकार कसा काय पोचतो? आता या संदर्भात सरकारचे जे महान्याय अधिकर्ता सॉलिसिटर जनरल आणि बाकीचे अधिवक्ते जे आहेत ते योग्य म्हणजे संविधानाला अनुकूल, संविधानाला अनुरूप आणि एकंदर कायदे जे आहेत या संदर्भात त्यांच्या परिप्रेक्षामध्ये युक्तिवाद करतील. मी त्या युक्तिवादाची पार्श्वभूमी केवळ लक्षात आणून देणार आहे. तेवढाच मर्यादित उद्देश या व्हिडिओचा आहे. कसं आहे पहा की धर्म, मुसलमान, हिंदू, काँग्रेस, हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि केंद्र सरकार, काँग्रेस जेव्हा केंद्र सरकारात होती तेव्हाचे काही किस्से असे या व्हिडिओत येणार आहेत. धर्म या विषयामध्ये, इस्लाम या विषयामध्ये हिंदूंची भूमिका काय आहे? तर हिंदू हे इस्लाम हा एक धर्म आहे, मोक्ष प्राप्तीचे साधन आहे एवढंच मानतो आणि मुसलमानांना ते स्वातंत्र्य देतो. हिंदू धर्मामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. या दृष्टीनं कोणतंही बंधन धर्म भाविकांवर, भक्तांवर लादत नाही. त्यामुळे आणि हे प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला दिसून येतं की जेव्हा केरळमध्ये व्यापाराच्या निमित्तानं अरब पहिल्यांदा प्रवेश करते झाले तेव्हा त्यांचं स्वागत तिथल्या हिंदू राजांनी केलं आणि त्यांना पूजा अर्चा करण्याला सुलभ व्हावं म्हणून स्वतःच्या खर्चानं मशिदी बांधून दिल्या. हा हिंदूंचा उदारपणा, हिंदूंचं धर्म स्वातंत्र्य आहे. हिंदू हे इस्लाम हा केवळ मोक्षप्राप्तीचं साधन आहे असं मानतात. मुसलमानांची या विषयातली भूमिका काय आहे? हिंदूंची भूमिका पाहिल्यानंतर हिंदू हे जर वक्फ बोर्डावर विश्वस्त म्हणून गेले तर वक्फ बोर्डाला हिंदूंचा धोका नाही आहे, कारण हिंदूंनी धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. मुसलमानांनी तसं धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे का? आणि दिलं नसेल मग ते मंदिरांवर पुजारी म्हणून कसे काय राहू शकतात असा युक्तिवाद करता येईल. पहा, मोहम्मद गझनी जेव्हा सोमनाथावर आक्रमण करून गेला प्रचंड सैन्य घेऊन, तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी मोहम्मद गझनीला असं सांगितलं, विनवलं की आम्ही तुला लागेल तेवढा पैसा देतो, पण तू आमच्या मूर्ती तोडू फोडू नको.
तेव्हा मोहम्मद गझनी चिडून असं म्हणाला, मी इथे काय सौदा करायला आलोय असं तुम्हाला वाटलं का? व्यापार करायला आलोय? मूर्ती विकत घ्यायला आलोय असं वाटतं का? लक्षात ठेवा, मी मूर्ती भंजक आहे. मी मूर्ती तोडणारच आहे. ते माझं धार्मिक कर्तव्य आहे. मला या मूर्ती नकोय. मला एकच अल्लाह ईश्वर हवाय. बाकी कोणाच्याही धर्माला अस्तित्वाचा आधारच नाही. त्यामुळे मी मूर्ती तोडणारच आहे. आणि हेच धोरण मोहम्मद गझनीचं पुढच्या मुसलमानांच्या पिढ्यांनी आजपर्यंत राबवलेलं आहे. आपण आता गणेशोत्सव साजरा करतो. प्रत्येक गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव साजरा केल्यामुळे मुसलमानांच्या ऐहिक पारलौकिक लक्षाला काय धोका निर्माण होतो? काही नाही. तरी सुद्धा गणेशोत्सवात दंगली होतात. गणपतीच्या मूर्तीची विटंबना होते. कारण त्यांचा उद्देश मूर्तीपूजेलाच मुळी त्यांचा विरोध आहे. आणि मूर्तीपूजा करणारा धर्मही त्यांना नकोय. त्यामुळे ते हिंदू धर्माच्या विरुद्धच आहेत. त्यामुळे हिंदू मंदिरांवर जर मुसलमान विश्वस्त नेमले तर ते हिंदू मंदिरांचं रक्षण करतील. न्यायाच्या, कायद्याच्या, निर्बंधाच्या चौकटीत राहून त्यांना जेवढं दिलंय तेवढं काम ते करतील असं नाही. ते आपल्या धर्माला प्रमाण मानतील. आणि धर्माने जर दुसऱ्या धर्मांचा उच्छेद करायचं सांगितलं असेल तर मंदिरांवर आपल्याला जे विश्वस्त म्हणून अधिकार मिळालेले आहेत त्यांचा दुरुपयोग करून मंदिरच मुळी कोलमडतील. त्यांची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल आणि इस्लामचा मार्ग सुकर होईल. अशी रचना ते कशावरून करू शकणार नाहीत. मुसलमानांनी जे हिंदूंना अमृत वाटतं ते मुसलमानांना विष वाटलं पाहिजे असा जो 1910चा ठराव आहे तो मागे घेतलेला नाही. त्यामुळे हिंदूंना जर मंदिरात जाऊन देवापुढे नतमस्तक होण्यात समाधान वाटत असेल तर त्याच गोष्टीला मुसलमानांचा आक्षेप आहे की तुम्ही अल्लाशिवाय दुसऱ्याची पूजा अर्चा कशी काय करू शकता. त्यामुळे मंदिरांचं व्यवस्थापन विश्वस्त म्हणून मुसलमानांच्या हातात देण्यामध्ये केवढा तरी मोठा धोका आहे. दोन समाजांच्या धर्म या संकल्पनेविषयीच्या जाणीवांमध्ये मूलभूत अंतर आहे. इस्लाम हा सहअस्तित्व सहजीवन नाकारतोय आणि हिंदू हे उदारपणे इस्लामचं सहअस्तित्व स्वीकारायला सिद्ध आहेत. त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे हिंदूंपासून इस्लामला धोका नाही, पण इस्लाम पासून हिंदूंना धोका आहे. हे सत्य युक्तिवाद करताना आमच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडलं पाहिजे. आता काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ पक्ष यांच्यामध्ये काही अंतर, काही साम्य, काही वैषम्य आहे काय ते आपण पाहू. काँग्रेसची भूमिका काय आहे आणि हिंदुत्वनिष्ठ पक्षांची भूमिका काय आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्ष हे मुसलमानांना केवळ धार्मिक अल्पसंख्याक मानतात. हिंदुत्वनिष्ठ पक्ष मुसलमानांना राष्ट्रीय आणि भाषिक अल्पसंख्याक मानत नाहीत. ते केवळ धार्मिक अल्पसंख्याक मानतात आणि त्यांना धर्म स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नमाज पडण्यासाठी पुरेशा मशिदी नसतील तर त्या बांधून द्यायला देखील हिंदू सिद्ध आहेत. कारण ते केवळ धार्मिक अल्पसंख्याक आहेत. त्यांना कुराणाच्या प्रती छापून द्यायला पण हिंदू सिद्ध आहेत. काँग्रेसची भूमिका अशी नाहीये. काँग्रेसचं म्हणणं ते राष्ट्रीय अल्पसंख्याक आहेत, ते भाषिक अल्पसंख्याक आहेत आणि धार्मिक अल्पसंख्याक आहेत.
या भूमिकेमुळं हे सगळे मुसलमानांवरचा जो अविश्वास हिंदूंमध्ये आहे तो या कारणामुळे आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक म्हणजे काय? मागे मी सांगितलं एका व्हिडिओमध्ये, समजा आता काही चिनी लोक भारतामध्ये व्यवसाय करतात, हॉटेल चालवतात, ते आता भारताचे नागरिक सुद्धा झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांचं मूळ राष्ट्र चीन आहे ही गोष्ट लपवली जात नाही. त्यामुळे चीन उद्या भारतावर आक्रमण करेल तेव्हा या चिनी नागरिकांवर, जरी ते कट्टर भारतीय नागरिक असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाईल, कारण मूळ राष्ट्राची निष्ठा ही अशी सहजासहजी कमी होत नाही. तसं भारतातल्या मुसलमानांचं मूळ राष्ट्र काय आहे? त्यांचं मूळ राष्ट्र भारतच आहे. त्यामुळे ते धार्मिक राष्ट्रीय अल्पसंख्याक नाहीत. काँग्रेस त्यांना, ते या देशावर राज्य करत होते कित्येक शतक, त्यामुळे त्यांचं राष्ट्र वेगळं आहे. ते भारतावर निष्ठा ठेवतील, असं ठेवतील, त्यांच्यावर जबरदस्ती बळजबरी करता येणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका आहे. आणि मुसलमान सुखावतात काँग्रेसच्या या भूमिकेमुळं. त्यांची धर्मांधता वाढते. तेव्हा ज्यांची धर्मांधता वादातीत आहे अशा मुसलमानांचे प्रतिनिधी हिंदू मंदिरांवर विश्वस्त म्हणून कसे काय नेमले जाऊ शकतात? मुसलमान प्रत्येक गोष्टीकडे लव जिहाद, भूमी जिहाद असंच बघतात ना. त्यांना ते ज्या देशात राहतात तो देश जर इस्लामचा नसेल तर तो इस्लाममय करणं आणि त्यासाठी कोणतेही उपाय योजणं हे त्यांचं धार्मिक कर्तव्य आणि त्याला काँग्रेस आक्षेप नाही. मुसलमान भाषिक अल्पसंख्याक नाहीत असं हिंदुत्वनिष्ठांचं म्हणणं आहे. ते ज्या प्रदेशात जन्मले वाढले त्या प्रदेशाची जी भाषा ती त्यांची भाषा. महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे, बंगालमधल्या मुसलमानांची भाषा बंगाली आहे, गुजरात मधल्या मुसलमानांची भाषा गुजराती आहे. काँग्रेस असं मानत नाही. काँग्रेस असं म्हणतं, मुसलमानांना जर उर्दू हीच आपली भाषा आहे असं वाटतं तर ते स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. त्यामुळे ते भाषिक अल्पसंख्याक, त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत हिंदूंपासून फटकून राहून आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करणं आणि ते सिद्ध करताना हिंसाचाराचा देखील अवलंब करणं ही जर मुसलमानांची रणनीती असेल तर ज्यांना शांतता हवी आहे, सहजीवन हवं आहे, अशा हिंदूंनी आपल्या प्रार्थना स्थळांवर मुसलमान विश्वस्त कोणत्या भरवशावर नेमावेत असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारता येईल. आता या संदर्भात प्रत्यक्ष काय होतं ते मी तुम्हाला सांगतो, किस्सा सांगतो. विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मुफ्ती मोहम्मद सईद यांना गृहमंत्री नेमलं. शंकरराव चव्हाण त्यावेळेला अर्थातच सत्तेमध्ये नव्हते. शंकरराव चव्हाण मुंबईत आले की त्यांना जर काही विशिष्ट विषयांवर गप्पा मारायच्या असतील तर ते मला बोलावून घेत. मला त्यांनी सह्याद्री निवासस्थानावर ते उतरले होते मलबारीला, तिथे बोलावून घेतलं आणि मला म्हणाले, अरविंदराव, फार महत्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आम्ही काँग्रेसवाले मुसलमानांचा अनुनय करतो, लांगुल चालन करतो असं तुम्ही म्हणत असता, नेहमी टीका करत असता. त्यात थोडाफार तथ्यांश असेल, पण एक लक्षात ठेवा, काँग्रेसच्या राज्यात केंद्राचं गृहमंत्री पद केव्हाही मुसलमानाला देण्यात आलेलं नाही. कारण गृहमंत्री आपल्या धारिकांवर, फायलींवर ज्या नोंदी करत असतो, म्हणजे मशीद बांधायला परवानगी द्यायची तरी सुद्धा खासगी नोंद नसते गृहमंत्र्यांची, अनुरूप आणि प्रतिकूल दोन्ही प्रकारची.
त्या सगळ्या जुन्या नोंदी आता मुफ्ती मोहम्मद सईद वाचू शकतो आणि काँग्रेसचं मुसलमानांविषयी काय मत आहे ते त्याला समजू शकतो. तेव्हा केवढ्या मोठा प्रमाद व्ही.पी. सिंगांनी केलाय हे तुमच्या अजून लक्षात आलेलं नाही. कधी गृहमंत्री मुसलमान नव्हता आमच्या राज्यात, तो या व्ही.पी. सिंगांनी केला. का शंकरराव चव्हाण असं म्हणत होते हो? मुसलमानांवर का नाही विश्वास टाकत होते? कारण मुसलमानांच्या या कारण फाळणी झाली होती नुकतीच. फाळणी का झाली? या देशावर, या देशातल्या बहुजन समाजावर मुसलमानांचा विश्वास नव्हता. उलट हे शत्रुत्व करण्याच्या योग्यतेचे आहेत आणि यांना संपवलंच पाहिजे, ही मुसलमानांची सर्वसाधारण भूमिका. प्रत्येक मुसलमान असा असतो का असं विचारलं जाईल. मुसलमानांची भूमिका प्रत्येक मुसलमान ठरवत नाही, ती मुल्ला मौलवी ठरवतात, ते जिनांसारखे राजकारणी ठरवतात आणि मुसलमान ते अंधपणे त्याचं अनुसरण करतात. तेव्हा शंकरराव चव्हाणांचा हा किस्सा देखील अतिशय महत्वाचा आहे की मुसलमानांवर, राष्ट्रहिताच्या दृष्टीनं मुसलमानांवर काँग्रेसचं सरकार देखील मान्य करत नाही उघडपणे, पण विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा हे सगळं लक्षात घेतल्यानंतर हिंदू मंदिरांवर मुसलमान विश्वस्त नेमणं याचा अर्थ मंदिरं, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचं स्थैर्य, त्यांची स्वायत्तता धोक्यात येणं आहे. आणि मंदिरांची स्वायत्तता धोक्यात येणं म्हणजे पुन्हा इस्लामचं राज्य स्थापन करणं, असं करण्याला साहाय्यभूत होणं असं होईल. कारण इस्लामने जेव्हा जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा पहिला आघात त्यांनी मंदिरांवर आणि महिलांवर केलेला आहे. तर ते पुन्हा आपल्याला सुरू करायचंय का? हिंदू वक्फ बोर्डावर विश्वस्त म्हणून जातील तेव्हा वक्फ बोर्डाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे मुसलमानांना, गरिबांना न्याय मिळावा या पद्धतीनं व्हावं म्हणून हिंदू विश्वस्त काम करतील. वक्फ बोर्ड कायमचं रद्दच करावं, मुसलमान समाज नष्ट व्हावा, इस्लाम या देशातून हद्दपार व्हावा, अशी भूमिका हिंदू घेतील असं वाटत नाही. हा हिंदू आणि मुसलमान या दोघांचा धर्म या विषयाच्या संदर्भात जो मूलभूत दृष्टिकोन आहे तोच एकमेकांना पूर्णपणे छेद देणारा आहे. आणि म्हणून हिंदूंवर तुम्ही विश्वास टाकू शकता, मुसलमानांवर तुम्ही अजूनही विश्वास टाकण्याच्या योग्यतेचे ते आहेत असं वाटत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे बरं हे जे हिंदूंना अमृत ते मुसलमानांना विष वाटलं पाहिजे, हा जो 1910चा ठराव आहे तो आम्ही मागे घेतोय किंवा मी मूर्तीभंजक आहे असं मोहम्मद गझनी म्हणाला, ते आम्हाला मान्य नाही असं भारतातल्या मुसलमानांवर अजून प्रगटपणे ठराव करून घोषित केलेलं नाही. तेव्हा त्या भूमिकेपासून आजचे मुसलमान वेगळे आहेत असं हिंदूंनी, जर त्यांना राष्ट्रहित अत्यंत प्राथमिक महत्वाचं वाटत असेल तर त्यांनी ते का मुसलमानांवर विश्वास ठेवावा, असे अनेक मूलभूत प्रश्न यात गुंतलेले असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा केंद्र सरकारनं ही दुरुस्ती का केली आहे याचा शांतपणे विचार करावा आणि व्यापक हित लक्षात घेऊन आपलं मत बनवावं असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.